त्या सनातन प्रभूची इच्छा आमच्यासाठी कशी आहे? न उलगडणारं भुज आहे. त्याचे संकल्प आमच्यासाठी कशाचे आहेत? हिताचे आहेत. आमच्याविषयी त्याच्या मनात जे संकल्प आहेत ते कसे आहेत? आमच्या हिताचे आहेत. हालेलुया. म्हणून देवाची स्तुती असो, देवाचं गौरव, प्रभूला धन्यवाद. आज माझी इच्छा जी होती प्रभूने ती काय केलेली आहे? पूर्ण केलेली आहे. माझी इच्छा होती एक दिवस का होईना मी प्रभूच्या सानिध्यामध्ये मी या प्रकारे त्याच्या पवित्र मंदिरामध्ये उभा राहायला पाहिजे. आणि देवाची स्तुती असो, परमेश्वर आपल्या लोकांच्या इच्छा योजना पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि मग देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूची स्तुती आराधना करत असताना आज आम्ही देवाला उच्च करू, देवाला धन्यवाद देऊ की प्रभू तू दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही धन्यवाद. आज आम्ही पाहतो या ठिकाणी देवाने आज जे देवाची कृपा आहे परमेश्वराचा वर्धस्थ मंडळीवर आहे, परमेश्वराची कृपा मंडळीवर आहे. आणि म्हणून देवाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही त्याचे उपकार केले पाहिजे. आम्ही पाहतो चर्चचा वर्धापन दिन आहे, आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही पूर्वी जे होता पत्र्याचं शेड होतं, पत्र्याचे वर पत्रे होते, बाजूला जरी आम्ही कॉलम बांधलेले होते परंतु वरच्या बाजूला पत्रे होते. परंतु देवाने हे देखील दूर करून आम्हाला चांगल्या प्रतीचं परमेश्वर मंदिर दिलेलं आहे. ही त्याची कृपा आहे, त्याची दया आहे, हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि परमेश्वराच्या मंदिराचा वर्धापन दिवसामध्ये प्रभूने दिलेला जो मला आशीर्वाद आहे त्याच्यासारखा मला आनंद पोहोचला. हालेलुया. देवाची स्तुती असो. मी या ठिकाणी येत असताना 3 वेळेस मी प्रभूचे आभार मानले. देवा, मी योग्यतेचा नसताना, माझी योग्यता नसताना, माझं जीवन मळक्या चिंधीसारखं असताना प्रभू तिथून काढून आज मला इथे या जागी प्रभूची कृपा आहे. आणि पाहिलं आज मोठ्या मंडळीमध्ये देखील मला माहिती नव्हतं की आज मला सांगल की प्रभूच्या मेस तुम्ही द्या म्हणून. परंतु देवाची स्तुती असो, तिथून देवाने मला आशीर्वाद द्यायला सुरुवात. ही देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. आपण त्याच्याबरोबर विश्वासू पाहिजे. प्रभू बरोबर आम्ही विश्वासू पाहिजे. ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या बरोबर विश्वास राहतो, ज्यावेळेस देवाचं भय आमच्यामध्ये असतं, त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला उचलून करतो. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आणि म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचे गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत की प्रभूचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज अद्भुत असं कार्य करणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद देऊ आपण. आज आम्ही पाहतो परमेश्वराचं वचन आज आमच्याशी काय बोलणार आहे. परमेश्वराचं वचन आज तुमच्याशी आणि माझ्याशी आज काय बोलणार आहे याकडे आज आम्ही लक्ष लावणार आहोत. आम्ही पाहतो की मी सुरुवातीला सांगितलं, हा संपूर्ण जो महिना आहे तो महिना कोणता आहे माहिती आहे का? दर्शनाचा महिना, तारणाचा महिना, अंधकारातून काढून प्रकाशित मार्गावर. आम्ही पाहतो देव ज्यांना अभिषेक करतो, देव ज्यांना निवडतो ना, परमेश्वर त्यांच्यावर कृपा, परमेश्वर त्यांना सांभाळतो. माझी एक विनंती आहे बहिणींना, असं करा सर असं जरा ते वरती पाड, इकडे बघा माझी ताई मागं बघू ना, माझी ही मागं तुम्ही पाड सर थोडं असं सर तुम्ही असं साक्षी असं सर असं आणि कुठं जाय सर का त्या हां सर का असं हालेलुया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. आम्ही पाहतो की प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना मी सकाळी विचार केला, मला बोलायचं होतं एक दुसऱ्या अध्यायामधून, परंतु मी गडबडीमध्ये होतो. सकाळपासून माझ्या मागं पळापळी धावपळ, मी बायबल वाचलो, परंतु ज्याच्याविषयी मला बोलायचं होतं ते बोलणार होतो मी. परंतु पवित्र आत्म्याने मला इथं आल्यानंतर देवाने एक दुसरं वचन दिलं आहे. आम्ही पाहतो की मत्ती शुभवर्तमान, लूक शुभवर्तमान आणि मार्काचे शुभवर्तमान, योहान शुभवर्तमानमध्ये जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी आम्ही वाचतो, ऐकतो. मी सांगतो की दर्शनाचा महिना आहे, तारणाचा महिना आहे,
या अध्यायामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या अध्यायामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस ते प्रभूचा शोध करायला निघालेले आहेत, बायबल सांगतं की त्यांनी पूर्वेकडे तारा पाहिला आणि तारा पाहिल्यानंतर ते त्या ताऱ्याचा शोध घेत ते कुठं आलेले आहेत? यरूशलेमेमध्ये आलेले आहेत. यरूशलेमेमध्ये येऊन ज्या ठिकाणी हेरोद राजा होता त्या ठिकाणी चौकशी करत आहे. काय चौकशी करत आहे? या ठिकाणी जो राजा जन्मास येणार आहे तो कुठे आहे? जो राजा जन्मास येणार आहे तो कोठे आहे? ज्यावेळेस हेरोदाकडे ते गेलेले आहेत, लक्ष द्या, आज त्यांचं जे जीवन आहे त्या मागील लोकांविषयी जर आम्ही पाहिलं ते जगातल्या गोष्टीचा अभ्यास करणारे लोक होते. जगातल्या गोष्टीचा अभ्यास करणारे भौगोलिक दृष्टिकोनातून ते शास्त्रज्ञ होते, परंतु खगोलशास्त्रज्ञ होते. परंतु बायबल सांगतं, देवाचं वचन, की त्यांनी एक निराळा असा तारा पाहिला आणि त्यांनी पाहिला हा तारा जो आहे रोजच्या पेक्षा वेगळा आहे. कोणतरी मोठा जन्मास येणार आहे, कोणता तरी राजा जन्मास येणार आहे, त्याचा शोध आपण करू. आणि ते शोधण्यासाठी निघालेले आहेत. यरूशलेमेमध्ये जे राजवाडा होता, जो हेरोदाचा राजवाडा होता, त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी विचारू लागले, जो राजा जन्मास येणार आहे तो कोठे आहे? हेरोद जो आहे तो भूतकाळात पडला. त्यांनी विचारला, मी राजा असताना अजून कोण आहे? या ठिकाणी मी वाचत असताना आम्हाला समज येते एक गोष्ट आम्ही त्याच्यामध्ये त्यामध्ये वाचणार आहोत. आणि त्यामध्ये असं म्हणतंय प्रभूचं वचन, मग हेरोदाने त्यांना सांगितलं, तुम्ही जाऊन त्या बाळाचा शोध करा. तुम्ही जाऊन त्या बाळाचा शोध करा आणि शोध लागल्यानंतर परत माझ्याकडे जर वाचा बरं. कृषी वर्तमान, मत्तई कृषी वर्तमान याचा दुसरा अध्याय 7 वचन वाचा. तेव्हा हेरोदाने मागील लोकांना गुप्तपणे बोलवून त्यांच्यापासून तारा दिसू लागण्याची वेळ नीट विचारून घेतली आणि त्यांना बेथलेहेमास पाठवून म्हटले, तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यानंतर मला कळवा म्हणजे मी येऊन नमन करीन. राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले. बस एक मिनिट, त्याच्या पुढे ते तसंच राहू द्या. देवाचं वचन आज एक मिनिट बायबल मध्ये बघू नका, मग माझ्याकडे लक्ष द्या. परमेश्वराचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो मागील लोक ज्या वेळेस हेरोदाकडे गेलेले आहेत, एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून कोण राजा आहे की तो जन्मास येणार आहे हे पाहण्यासाठी ते राजवाड्यामध्ये हेरोदाकडे गेलेले आहेत. जात असताना ते कसे होते? एक साधे होते. साधे म्हणजे जगातल्या दृष्टिकोनातून शोध करणारे होते. ते प्रभूच्या शोधाला, मग प्रभू आम्ही पाहतो, मग हेरोदाने त्याला सांगितलं, तुम्ही जा आणि जाऊन त्याचा शोध करा आणि शोध लागल्यानंतर परत माझ्याकडे. आता हे संभाषण करत असताना दोघांचं जे जीवन आहे हे जगातल्या दृष्टिकोनातून आहे, त्यांचं बघणं आहे, त्यांचं बोलणं जे आहे जगातल्या दृष्टिकोनातून आहे. परंतु ज्या वेळेस ते निघाले हेरोद राजाकडनं, त्यावेळेस एक गोष्ट महत्वाची आहे. आणि काय म्हणतं प्रभूचं वचन? राजाचे हे सांगणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे तो बालक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली. मग हेरोदाकडे परत जाऊ नका
अशी स्वप्नात सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. आमेन. हालेलुया. पहिला जो मार्ग होता तो मार्ग कोणता मार्ग होता? जगिक मार्ग होता. लक्ष द्या, हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पहिला जो मार्ग होता तो जगिक मार्ग होता. जगातल्या मार्गाने ते शोध करत निघाले होते आणि शोध करत असताना जो जगिक राजा जो हेरोद आहे त्याच्या वाड्यामध्ये ते आले. त्याला विचारत आहे, तारणारा राजा जो मोठा राजा जो आहे तो मोठे जन्मला आहे. त्यांनी सांगितलं, जाऊन तुम्ही शोध करा. ते जगाच्या दृष्टिकोनातून शोध करायला गेले आणि तारा तिथं थांबला. ताऱ्याखाली जोठा दिसला आणि त्यांनी जाऊन पाहिलं. त्यावेळेस त्या ठिकाणी बाळांत्याने गुंडाळलेले असे बालक त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याला थैल्या अर्पण केल्या. सोने, गंधरस आणि ऊद हे अर्पण केले आणि मग त्यांना स्वप्नाच्या द्वारे दूताने सांगितलं. लक्ष द्या, आज मी काय सांगत आहे, एक जो मार्ग जो आहे तो जगातल्या मार्गाने ते निघालेले आहे. जगाच्या मार्गातून शोध केलेला आहे. तुम्ही आणि मी देखील कधी कधी आम्ही जगातल्या गोष्टीच्या माग शोध करत निघतो. जगाच्या गोष्टीकडे आम्ही धाव घेतो. परंतु ज्याच्या बाजूने परमेश्वर आहे, ज्याच्या संधी परमेश्वर आहे, बायबल सांगतं कोणत्याही आकस्मिक येणाऱ्या संकटाला घाबरू नको. ही प्रभूचा अभिवचन, हे प्रभूचं सामर्थ्य आहे. आणि मग बायबल सांगतं त्या ठिकाणी मी वाचत असताना तो जगातल्या दृष्टिकोनातून ते चालत आहे. त्या बाळाजवळ पाहिलेलं आहे आणि ज्या बाळाचं दर्शन झालेलं आहे. आज ज्यावेळेस तुम्हाला आणि मला येशूचं दर्शन होणार, परमेश्वराचा मार्ग चेंज, परमेश्वराचा रस्ता बदलणार आहे, परमेश्वराचा मार्ग बदलणार आहे. ही त्याची कृपा आहे. हालेलुया. ही त्याची दया आहे. आणि मी बायबल सांगतो या ठिकाणी वाचत असताना आणि मग स्वप्नामध्ये दूताने येऊन त्यांना दर्शन दिलं. काय दर्शन दिलं? काय म्हणतो प्रभूचं वचन? मग हेरोदाकडे परत जाऊ नका. मग हेरोदाकडे परत जाऊ नका. आम्ही जर जगातल्या गोष्टीपासून प्रभूकडे आलेला आहे, परत आम्हाला जगाकडे जायचं. हालेलुया. हालेलुया. जर देवाने आम्हाला जगातल्या गोष्टीतून बाहेर काढलेला आहे, जगाच्या बंधनातून बाहेर काढलेला आहे, नाशाच्या दरीतून, नाशाच्या खाचेतून, दंगलीच्या चिखलातून त्यांनी तुम्हाला आणि मला बाहेर काढलेला आहे, तर पुन्हा तिकडे जायचं. प्रभूचं वचन आज आम्हाला या ख्रिस्त जयंतीच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला समजून सांगत आहे. बायबल सांगतं स्वप्नामध्ये देवदूताने त्यांना सांगितलं हेरोदाकडे, मग हेरोदाकडे परत जाऊ नका. परत हेरोदाकडे परत जाऊ नका. अशी स्वप्न सूचना मिळाल्यामुळे, अशी स्वप्नामध्ये सूचना मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास निघून गेले. आमेन. दुसरा मार्ग कोणता आहे? एकच मार्ग. येशू हा एकच मार्ग आहे, जो आम्हाला स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जाणार आहे, जो आम्हाला स्वर्गाच्या राज्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणून बायबल सांगतं, देवाचं वचन, प्रभूचं वचन सांगतं, परमेश्वराच्या दूताने त्यांना सांगितलं, आता हेरोदाकडे जुन्या रस्त्याकडे परत जाऊ नको, आता दुसऱ्या रस्त्यात. दोन रस्ते आहेत. एक रुंद दरवाजाने जाणारा, एक अरुंद दरवाजाने. रुंद दरवाजाने ते आले होते, परंतु स्वप्नाच्या द्वारे परमेश्वराचा संदेश त्यांच्याकडे आला आणि परमेश्वराच्या संदेशाच्या द्वारे त्यांना सांगितलं दुसऱ्या मार्गाने जा. तुम्ही आणि मी दुसऱ्या मार्गाने आलेलो. हालेलुया. आणि पूर्वी या ठिकाणी काहीतरी आजार, काहीतरी क्लेश, काहीतरी अडचणी, समस्या होतो. देवाने त्यातून आम्हाला बाहेर काढलं. आता आम्हाला दुसऱ्या मार्गावर प्रभूने बाहेर. हा दुसरा मार्ग, दुसरा तिसरा नसून एकच मार्ग आहे. येशूच्या मार्गावर तुम्ही आणि मी उभारलेले लोक आहे. आणि देवाची कृपा आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. आणि मग बायबल सांगतं, जर तुम्हाला आणि मला देवाने दुसऱ्या मार्गावर उभा केलेला आहे, प्रकाशाच्या मार्गावर उभा केलेला आहे, जिवंताच्या भूमीवर उभा केलेला आहे, जे अंधकारामध्ये आहेत, जे पापामध्ये आहेत, जे बंधनामध्ये आहेत, त्या लोकांना तुम्हाला आणि मला बाहेर काढायचं आहे. तुम्हाला आणि मला त्या लोकांना, जे प्रभूचं नाव अजून त्यांना माहिती नाही, जे येशू कोण आहे हे त्यांना माहिती नाही, त्या लोकांना तुम्हाला आणि मला सुवार्ता सांगायची आहे. तुम्हाला आणि मला जाऊन सुवार्ता सांगायचं आहे. हे प्रभूचं अभिवचन आहे, ही प्रभूची कृपा आहे, ही प्रभूची दया आहे. आम्ही पाहिलेलं आहे, शुक्रवारी आम्ही वचन वाचलेलं आहे आणि लूक सुवर्तमानमध्ये आम्ही वाचतो, प्रभू या जगामध्ये कशासाठी आलेला आहे. सर्वांना माहिती आहे, सर्व मी आतापर्यंत ऐकतो की येशू या जगामध्ये कशासाठी आलेला आहे.
पाप्यांना तारावयास आलेला आहे. पाप्यांना तारावयास आलेला आहे. मग पाप्यांना तारावयास येणं याचा अर्थ म्हणजे काय? आता मी जर बघितलं एक मनुष्य आहे, दारू पित आहे, सिगारेट पित आहे, काहीतरी व्यसन करत आहे, तो पाप्यामध्ये गुरफटलेला आहे. मग त्याला तारण द्यायचं असेल तर कसं तो तारण प्राप्त करून घेणार आहे? कसा मुक्त होणार आहे? त्याच्या जीवनामध्ये येशू कसा येणार आहे? बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त या जगासाठी, या जगामध्ये त्याच गोष्टीसाठी आला. कोणत्याच गोष्टीसाठी? तर प्रभूचं वचन सांगतं, देवाचं वचन अत्यंत विश्वास नाही. प्रभूच्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने दिलेलं देवाचं वचन, तो या गावातून त्या गावामध्ये घोषणा करत आहे, सुवार्ता सांगत आहे, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणखी एक वचन आहे, काय म्हणतं प्रभूचं वचन? आम्ही वाचतो, त्यांनी स्वर्गाच्या राज्याची घोषणा केलेली आहे. स्वर्गाच्या राज्याविषयी तो सांगत आहे, पश्चाताप करा. त्याची वाणी ज्यांनी ऐकलेली आहे, त्याची वाणी ज्यांनी ऐकलेली आहे, ज्यांनी आपलं अंतःकरणापासून त्याला हात मारलेला आहे, आपली पाप कबुली केलेली आहे, आपलं पाप कबूल करून सोडून दिलेलं आहे, परमेश्वराने त्यांना तारण प्राप्त केलं. आता तारण देणं म्हणजे काय? पाप कबुली. येशू ख्रिस्त असं पापाला हाताने उचलून एका बाजूला ठेवायसाठी आलं नाही. त्यांनी स्वतः पश्चाताप करावा. प्रभूचं वचन त्यांनी सांगितलं, पश्चाताप करा. पश्चाताप करा म्हणजे रडा, आपल्या पापाची कबुली करा. आज ही सुवार्ता तुम्हाला आणि मला सांगायची. आणि मग प्रभूच्या वचनामध्ये जर आम्ही वचन वाचतो, स्तोत्र संहिता याकडे आम्ही पाहत असताना स्तोत्र संहिता 53 वाचतो आणि त्यामध्ये दावीद राजाने खूप आमच्यासाठी आशीर्वादाचं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि स्तोत्र करता 53 वाचतो, त्यावेळेस असे पुष्कळ लोक आहेत की देवच नाही असं म्हणतात, परंतु ते देव आहे का नाही हे समजून सांगण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला अभिषेक केला, प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. आणि मग देवाचं वचन आम्ही वाचत असताना काय म्हणतंय पहा, प्रभूचं वचन 53 अध्याय 1 पासून काही वचन आपण वाचू. मूढ आपल्या मनात म्हणतो, मूढ म्हटल्यानंतर जो प्रभूला, आता मूढ म्हटल्यानंतर अशिक्षित किंवा शिकलेला नाही किंवा असा अर्थ आम्ही घ्यायचा नाही, आध्यात्मिक अर्थ घ्यायचा. आध्यात्मिक अर्थ म्हणजे काय? देवाला न ओळखणारा, देवाला न मानणारा, प्रभू येशू कोण आहे अजून त्याला माहितीच नाही असा मूढ म्हणतो. ज्याला येशूच माहित नाही तो काय म्हणतो? अरे कोण येशू? ते अमेरिकेवरून आलाय का? ते इंग्लंडवरून आलेला देव का? इंग्लंड अमेरिकेवरून आलेला तो देव नाही, तो स्वर्गातून आलेला, तो स्वर्गामधून पृथ्वीवर आलेला देव आहे. म्हणून बायबल सांगतं मूढ म्हणजे ज्याला प्रभूविषयी माहिती नाही, ज्याला प्रभूविषयी आस्था नाही, ज्याला येशू कोण आहे हे माहिती नाही, तो व्यक्ती काय म्हणतो? मूढ. मूढ म्हणजे देव माहिती नसलेला मनुष्य. मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. लोक दुष्ट व अमंगल कृत्य करतात. मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगल कृत्य करतात. लोक अमंगल कृत्य करतात. सत्कृत्य करणारा कोणी नाही, सत्कर्म करणारा कोणी नाही. लक्ष द्या, आता आम्ही पाहिलेलं आहे देवाचं वचन बायबल सांगतं, ज्या परमेश्वर उपदेशक म्हणतो, परमेश्वर देवाने मनुष्याला सरळ असं निर्माण केलं, मनुष्याला सरळ असं निर्माण केलं, चांगला असा निर्माण केला, आपला प्रतिरूपाचा निर्माण केला, त्याच्याबरोबर बोलणारा त्यांनी केलेला आहे, पवित्र जीवन त्याला दिलं. परंतु बायबल सांगतं या ठिकाणी मनुष्याला काय झालेलं आहे? मनुष्य फुलवला गेला, पापामध्ये पडला आणि पापामध्ये पडल्यामुळं प्रभूचं वचन या ठिकाणी मी वाचतो आणि त्यामध्ये आम्हाला समजून येतं की मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्म करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. सत्कर्म करणारा, चांगलं कर्म. काय चांगलं कर्म? दान दिलं, जेवण दिले, चर्चला पैसे दिले, संपलं का? नाही. सत्कर्म काय आहे? आम्ही पाहतो मिखाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन वाचतो 6व्या अध्यायामध्ये, हे मनुष्या बरे काय ते त्याने तुला दाखवले. काय बरं आहे? काय दाखवलं प्रभूने आम्हाला? अहो प्रभूने हे दाखवलेलं आहे, जे मी पूर्वी पापामध्ये होतो, जे पूर्वी मी बंधनामध्ये होतो, जे मी मूढ होतो, देवाने त्यातून मला बाहेर काढलं.
प्रभूने त्यातून मला बाहेर काढलेला आहे. हे मनुष्या बरे काय की त्याने तुला दाखविले आहे नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आपल्या देवा समागमे राहणे. त्याच्या समागमामध्ये नम्रतेने चाललं. याच्याशिवाय परमेश्वर काय मागणार आहे? तुमच्याजवळ माझ्याजवळ काय मागणार आहे? त्याच्या भयामध्ये चाललं. एवढंच प्रभू तुम्हाला मागतो. परंतु प्रभूच वचन सांगतं, सत्कर्म करणारा कोणी नाही. सत्कर्म करणारा कोणी नाही. आणि कोणी नसल्यामुळं प्रभूचं वचन बायबल सांगतं, स्वर्गातून प्रीती जी आहे प्रगट झाली. तिमोथेचं पुस्तक वाचत असताना त्यामध्ये म्हटलेलं आहे, प्रीती प्रगट झाली. तिमोथेचे पहिले तिमोथी वाचत असताना त्यामध्ये आम्ही 3रा अध्याय त्यामध्ये वाचतो आणि त्यामध्ये प्रभूचं सांगतं, प्रीती प्रगट झाली. प्रीती काय आहे? बायबल सांगतं, देव प्रीती आहे. देव जो आहे प्रीती आहे, तो प्रगट झाला. आणि जेव्हा प्रीती प्रगट झाली, पापाची रास लागलेली होती ती प्रभूने झाकून टाकली. आणि वाचत असताना त्यामध्ये आम्हाला समजतं तिमोथेच्या पुस्तकामध्ये तिताचं पत्र, क्षमा करा, तिताचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. काय म्हणतो वचन? कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध म्हणजे देवाला न मानणारे, मूढ, प्रभूला न ओळखणारे. आम्ही ही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनेचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला ताडणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, बस आपला देव याची दया व मनुष्यावर प्रेम प्रकट झाले. मनुष्यावर प्रेम प्रकट झालं. परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची प्रीती कुणावर प्रकट झाली? मनुष्यावर प्रकट झाली. आणि मनुष्यावर प्रकट झाल्यामुळं देवाने आम्हाला सत्कृत्य करणारं जीवन दिलेलं आहे. देवाने आम्हाला त्याच्या नावाने उभारणारं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून बायबल या ठिकाणी आम्ही वाचत असताना प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचतो की मूळ आपल्या मनात म्हणतो की देव नाही. आम्ही मूढ होतो, पूर्वी अवज्ञा करणारे होतो, प्रभूला न मानणारे लोक होतो. परंतु जेव्हा प्रीती प्रगट झाली, सत्य आम्हाला समजलं, त्या मार्गाने आम्ही जात होतो. प्रभूने सांगितला तो मार्ग नाही, तो दुसऱ्या मार्गाने जा. हालेलुया. आणि मग देवाच्या वचनामध्ये आम्ही वाचतो 2रं वचन 53 अध्याय 2ऱ्या वचनामध्ये वाचत असताना, कोणी समंजस आहे का? काय म्हणते वचन? वाचा. कोणी समंजस आहे की काय? कोणी समंजस आहे की काय? कोणी देवभक्त आहे की कोणी काय? देवभक्त आहे की काय? हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. हालेलुया. हालेलुया. आता जो आम्ही साजरा करणार आहे, आम्ही पाहतो की देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे. देवाचं वचन सत्य आहे. या वचनामध्ये तुमच्याशी आणि माझ्याशी देवाचा आत्मा बोलत आहे. आणि मग प्रभूचं वचन बायबल सांगते या ठिकाणी, कोणी समंजस आहे का? आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये समंजसपणा आहे का? आम्ही गेल्या आठवड्यामध्ये वाचलंय, प्रभूचे जी चित्त रुची ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असली पाहिजे. त्याचा जो स्वभाव होता नम्रतेचा होता, समंजस होता. त्याला किती हाल केले, त्याची दाढी ओढली तरी आपलं मुख त्याने उघडलं नाही. बायबल सांगतं, जर आमचं जीवन बदललेलं आहे, आम्हाला येशू समजलेला आहे, आमच्यामध्ये येशूचं अस्तित्व आहे, आमच्या अंतःकरणामध्ये येशू जन्मलेला आहे, तर प्रभूचं वचन सांगतं आमच्यामध्ये समंजसपणा आहे का? आज अंतःकरण पार करणारा देव आहे. आम्ही आज आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि या वचनामध्ये देवाचा आत्मा आमच्याशी बोलत आहे. काय म्हणते? कोणी समंजस आहे का? आज स्वतःला प्रश्न विचारा, मी समंजस आहे का? मी कुणाचा जर शब्द ऐकून घेणारा मनुष्य आहे का? बहीण आहे का? देवाचं वचन बायबल सांगतं, कोणी समंजस आहे की काय? कोणी देवभक्त आहे. देवभक्त आहे का? देवभक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट. देवभक्त म्हणजे काय? बायबल सांगतं, तुम्ही देवाचं वचन वाचत असताना मत्ती वर्तमान, मला वाटतं 5वां अध्याय का 4वें प्रवचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे परमेश्वराकडे पाहतात ते धन्य, कारण त्यांना
जरा वाचा बरं वचन. जे त्याच्याकडे पाहतात, हा वाचा. जे आत्म्याचे दिन, जे आत्म्याचे दिन ते धन्य, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे शोक करीत आहे ते धन्य, हा. कारण त्यांचे सात्वन करण्यात येईल. त्याच्या अगोदरचं वाचा बरं पडले का. हा. जे अंतःकरणाचे जे शुद्ध, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाला पाहतील. देवाला पाहणारे लोक कोण आहेत? जे अंतःकरणाचे शुद्ध आहेत, म्हणजे देवभक्त. देवभक्त. आमेन. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी मी वाचतो. कोणी देवभक्त आहे का? या ठिकाणी बसलेली बहीण कोणती देवभक्त आहे का? कोणता भाऊ देवभक्त आहे का? देवभक्त म्हणजे काय? की परमेश्वराला पाहणारा, परमेश्वराकडे नित्य पाहणारा, परमेश्वराचा गौरव करणारा, परमेश्वराची आराधना करणारा, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करणारा तो देवभक्त आहे. जो परमेश्वराच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या अंगणामध्ये, जो प्रभूच्या अंगणामध्ये जे मूळ आहेत, अशांना जो आणतो तो देवभक्त आहे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं, त्याच्या पुढच्या वचनाला अंडरलाईन करून ठेवा. रोज वचन वाचायचे. काय म्हणते पहा. कोणी देवभक्त आहे का? हे कोणी समंजस आहे की काय? हा. कोणी देवभक्त आहे की कोणी काय? देवभक्त आहे की काय? हे पाहण्यासाठी, हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. आमेन. हालेलुया. Praise Lord. कोण देव आहे का? कोण देवभक्त आहे का? कोणती बहीण माझी स्तुती करत आहे का? कोणता भाऊ माझी स्तुती आराधना करत आहे का? कोण सुवार्ता सांगत आहे का? जो दुसऱ्या मार्गाने चालत आहे का? प्रभूने सांगितलेल्या मार्गावर चालत आहे का? हे पाहण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म झाला. हालेलुया. सांगत नाही प्रभूचं वचन सांग. कोणी देवभक्त आहे का? हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केलेलं आहे. स्वर्गातून. हालेलुया. स्वर्गातून परमेश्वराने मानवाकडे काय केलेलं आहे? अवलोकन केलेलं आहे. आणि मग प्रगटीकरण 3:20 मध्ये सांगतोय, मी तुमच्या दाराशी. प्रगटीकरण सांगतं 3:20 मध्ये, मी तुमच्या दाराशी उभा आहे. तो स्वर्गातून उतरलेला आहे. स्वर्गातून मानवाकडे आलेला आहे. तुमच्या दारासमोर उभा आहे. तुमच्या जवळ उभा आहे. दार ठोकीत आहे. जो कोणी दार उघडेल, परमेश्वर त्याच्यामध्ये जाईल. तो आणि परमेश्वर दोघे मिळून आज जेवणार. हालेलुया. ख्रिस्त जयंती जर आम्हाला साजरी करायचंय, प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी त्याने अवलोकन केलेलं आहे. कशासाठी? या ठिकाणी स्पष्ट सांगतंय, तो देवभक्त आहे का? हे पाहण्यासाठी प्रभू या जागेत आलेला आहे. प्रभू या जगामध्ये आलेला आहे. प्रभू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये त्याची वस्ती केलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्त जयंती साजरी करत असताना आम्ही नवीन कपडे आणि चांगलं फराळ करणं हे याला महत्व नाही. आमच्यामध्ये येशूची प्रीती आहे का? आम्ही देवभक्त आहे का? देवभक्त म्हणजे मी सेवा करणारा आहे का? मी स्तुती आराधना करणार आहे का? मी प्रभूचा गौरव करणार आहे का? हे तुम्ही आणि मी पाहणं गरजेचं आहे. प्रेषितांच्या कृत्या मी वाचत असताना त्या पुढे जाऊन प्रभूचं वचन सांगतं. जरा मी प्रेषिताचा 4था अध्याय आणि 13 वचनाकडे पाहत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते की परमेश्वर आपल्या लोकांवर कशी प्रीती करतो. परमेश्वर आम्हाला त्यातून कसं बाहेर काढलेलं आहे. त्या नाशातून, त्या बंधनातून, त्या क्लेशातून. काय म्हणतो वचन? प्रेषितांची कृत्या याचा 4था अध्याय 13 वचन वाचा. जे आहे ते वाचा. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच ते निरक्षर व अज्ञानी इसम आहे हे जाणून ते आश्चर्य करू लागले. आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. आमेन. काय हे वचन वाचलं मी का वाचलेलं आहे? कोण बहिणी भाऊ मध्ये आम्हाला वाचा येत नाही उद्या, पण येशूच्या जवळ तुम्ही पाहिजे. हालेलुया. काय म्हणता या ठिकाणी? पेत्र आणि योहान अनक्षरी होते, मूढ होते, त्यांना शिक्षण झालेलं नव्हतं, पण येशूच्या जवळ. काय वाचा? तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे दोघं योहान आणि पेत्र हे निराक्षर मूढ होते, निराक्षर होते व अज्ञानी इसम आहेत. हे जाणून ते आश्चर्य करू हे लागले. जाणून ते आश्चर्य करत आहेत. आणि आणि हे येशूच्या सहवासात होते. हे
येशूच्या सहवासामध्ये होते हेही त्यांनी ओळखले. हेही त्यांनी ओळखले. आज तुम्हाला प्रभूचं वचन माझ्याशी बोलत आहे, तुमच्याशी बोलत आहे. अनाक्षरी लोक होते, येशू कोण आहे, कुठला आहे, काय करतो माहिती नव्हतं, पण ते येशूच्या सहवासामध्ये होते. आज तुम्ही आणि मी येशूच्या जवळ आहे, येशूच्या सहवासामध्ये राहा. येशूच्या सहवासामध्ये तुम्ही ज्यावेळेस राहता, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं, आम्ही पहिलं मूळ होतो, आम्ही प्रभूला न ओळखणारे होतो, पण आता आम्ही ओळखणारे आहे. आम्ही आमचा मार्ग पूर्वीचा वेगळा होता, परंतु परमेश्वराने आता आमचा मार्ग दुसरा असा मार्ग निर्माण केला. आणि म्हणून बायबल सांगतं, अहो कष्ट आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. आज देवाने मला विश्रांती दिली, देवाने मला गौरवीची पती दिली आहे. ही ख्रिस्त जयंती आम्हाला साजरी करायची असेल तर आज आमचा मूढपणा काढून टाका. मूढपणा म्हणजे देवाला न ओळखणारी गोष्ट. चला शुक्रवारीच प्रार्थनेला जाऊ, रविवारीच प्रार्थनेला जाऊ, नाही. रोजच्या दिवसामध्ये तुम्ही गुडघ्यावर या, रोजच्या दिवसामध्ये प्रभूला आपल्या हृदयामध्ये घ्या, प्रभू विषय प्रभूचा गौरव करा. 2 लोकांना जाऊन साक्ष सांगा, 2 लोकांना वचन वाचून दाखवा, 2 लोकांना जाऊन गीत गाऊन दाखवा. परमेश्वर हा महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या घरामध्ये आशीर्वाद आहे. हा महिना संपण्याच्या अगोदर परमेश्वर तुमच्या कुटुंबाचं जीवन आशीर्वादित करणार. मी सांगत नाही, प्रभूचं वचन सांग. जो देवभक्त आहे परमेश्वर त्याला कोणत्याही गोष्टीची वाण पडू देणार नाही. हालेलुया. हे देवाचं वचन आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून माझ्या बहिणींनो, भावांनो, लेकरांनो लक्ष द्या. कठीण दिवस आहे, भयानक असे दिवस आहेत, परंतु प्रभू ज्यांच्या संगती आहे, प्रभू ज्यांच्या बरोबर आहे, त्या लोकांना विजय आहे, त्या लोकांना विजय आहे. याचं कारण एकच आहे की आम्ही प्रभूला आमचं जीवन समर्पित केलेलं आहे. या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.